आपल्यासोबत रोहिणी खडसे सुद्धा जोडलेले आहेत। रोहिणीताई, सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेली आहे, कसं बघताय याकडे तुम्ही? मला असं वाटतं की आपण लोकशाहीवर चालणारा देश आहोत हे विसरलेत की काय सत्ताधारी पक्षातली लोक माहित नाही, कारण सगळ्याच विरोधी पक्षातल्या लोकांना ऑफर देऊन तुम्ही आमच्याकडे या असं चाललंय का काय असं वाटायला लागलंय। पण मे बी त्यांचा हेतू वेगळा असू शकतो, त्यावर ते जरा डिटेलमध्ये फडणवीस साहेबच उत्तर देऊ शकतील की ते असं का म्हणतायत का आता उद्धव ठाकरे साहेबांनाही विरोधी पक्षात काम करू द्यायचं नाही आणि त्यांनाही त्यांच्याकडे घ्यायचं असेल। शेवटी राजकारण आहे, त्यांनी ऑफर देऊन बघितली असेल। मी फार त्याच्यावर बोलू शकणार नाही कारण मला त्यांचा हेतू माहिती नाही। बरं, मात्र रोहिणीताई, या ऑफरमुळे तुमच्या गटामध्ये मवियामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे? मुळेच नाही। मला माहिती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लढाऊ वृत्तीचे नेते आहेत आणि ते जे विरोधी पक्षामध्ये राहून त्यांची भूमिका मांडण्याचं काम करतात, गोरगरीब लोकांच्यासाठी लढण्याचं काम करतात, ते त्यांचे काम चालू ठेवतील। ठीक आहे रोहिणीताई, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपलेला आहे। त्या संदर्भात निरोपाचं भाषण सुरू होतं आणि या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलेलं आहे। उद्धव ठाकरे यांना इकडे या स्कोप आहे असं म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेली